पुढची बातमी अहिल्यानगर महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगर महापालिका कर्मचारी युनियननं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले। धीरज परदेशी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा कर्मचारी युनियननं दिला। महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग वगळता इतर सेवा बंद असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। धीरज परदेशी प्रकरणामध्ये आणखी आरोपी असल्याचं देखील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। तर घटनेमध्ये सहभागी असलेल्यांच्या घरावर बुलडोझर चालवा अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। पुलवामामध्ये ज्या पद्धतीनं धर्म विचारून गोळ्या घातल्या तशा पद्धतीनं इथं अहिल्यानगरमध्ये मुकुंदनगरमध्ये या आमच्या धीरजच्या कपाळावरचा भगवा टिळा बघून त्याला मारहाण केलेली आहे। ज्यांनी हे कृत्य केलंय तो मुख्य आरोपी कोण आहे त्याला पहिली अटक केली पाहिजे, त्याला फासावरती चढवला पाहिजे। ज्या 5 लोकांना तुम्ही अटक केलेली आहे 5 लोक कोण आहेत, त्यांचा रोल काय आहे? बुलडोजर हा अहिल्यानगरच्या आज पकडलेल्या काल रात्री पकडलेल्या 5 आरोपींच्या घरावरती फिरलाच पाहिजे, परंतु जो मुख्य आरोपी आहे ज्याच्यावरती लोकांची शंका आहे, ज्याच्यावरती डाऊट आहे, त्याच्या घरावरती बुलडोजर फिरवून त्याला तात्काळ अटक केला पाहिजे।